यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण या इथे शिवा या मालिकेचे थोडेसे अपडेट जाणून घेणार आहोत। प्रेक्षकांना आपल्याला माहित आहे की आता इथे अशू आणि दिव्याचं लग्न ठरलेलं असतं किंवा लग्नाची वेळ असते, पण ऐन वेळेला खूप मोठा गोंधळ होत असतो। खरं तर अशूला त्याला रिअलाइज झालेलं असतं की त्याला शिवा किती आवडायला लागलेली आहे आणि शिवाशिवाय मी इथे राहू शकत नाही किंवा शिवाचं आणि माझं लग्न झालं पाहिजे, ह्या गोष्टी इथे अशूला रिअलाइज झालेल्या असतात। जेव्हा आता इथे त्याच्या लग्नाची वेळ असते किंवा लग्न करण्याची जी वेळ असते, जी घटिका असते ती जवळ आलेली असते, पण इकडे त्याला ह्या सर्व गोष्टी रिअलाइज झाल्यामुळे आता खूप मोठा गोंधळ इथे प्रेक्षकांना होत असतो। जसं की आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीने आता इथे ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे झालेल्या असतात आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मात्र इथे झाल्याच्या नंतर आता जो काही आपला इथे आता जो काही शिवा आहे, खूप सारे गुंड जे आहेत ते इथे मारायला आलेले असतात आणि ते गुंड इथे मारायला आल्याच्या नंतर इथे शिवा मात्र त्यांच्यासोबत दोन हातापाई करत असते आणि त्याचबरोबर इथे स्वतःचा सुद्धा बचाव करते आणि अशूचा सुद्धा इथे बचाव करत असते। तेवढ्यात आता इथे थोडंसं जो काही आपला इथे शिवा आहे, शिवाला थोडंसं खरचटलेलं असतं, शिवाला थोडंसं लागलेलं असतं। तेव्हाच इथे आता जो काही अशूचा शेला आहे, म्हणजेच लग्नामध्ये जो शेला इथे वापरतात तो जो काही शेला आहे तो शेला मात्र आता इथे तसाच त्याच्या अंगावरती असतो आणि अंगावरती जेव्हा तो तिथे एंटर करत असतो, शिवाला त्याच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्यासाठी जेव्हा तो इथे येत असतो आणि तेव्हा आल्याच्या नंतर आता इथे त्याच्या अंगावरचा जो काही शेला आहे तो मात्र तसाच खाली पडतो आणि तो आता शेला जो आहे तो इथे तसाच खाली पडल्याच्या नंतर आता इथे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही जो काही इथे आपला अशू आहे, अशू मात्र इथे धावतच त्याच्याकडे जात असतो आणि अशू धावतच शिवाकडे गेल्याच्या नंतर मात्र आता इथे तो पाहतो तर इथे आता जी काही आपली आता इथे ही आहे, म्हणजेच की जो शिवा आहे तिला लागलेलं असतं आणि शिवाला लागल्याच्या नंतर मात्र आता इथे खूपच मोठा गोंधळ प्रेक्षकांनो इथे आता सुरू असतो आणि त्याचबरोबर इथे आता खूप मोठा गोंधळ इथे सुरू असताना आता प्रेक्षकांनो इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट इथे होत असते आणि ती गोष्ट म्हणजे की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता त्यांना इथे पाहायचं असतं, म्हणजे जो शिवा आहे तो त्याच्या हातातून इथे तिच्या हातातून रक्त वाहत असतं। तिच्या हातातून इथे रक्त वाहत असताना आता जे काही इथे जो काही अशू आहे, अशू तो शेला घेतो आणि तो शेला इथे आता तिच्या हाताला बांधत असतो। तिच्या हाताला तो शेला बांधल्याच्या नंतर मात्र आता इथे तो बोलत असतो, किती रक्त येते तेव्हा आता इथे जो काही चेतन असतो तो बोलत असतो की ए आशू, चल, तुझ्या लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला आहे, तुला लग्न घटिका तिकडे असायला हवं आणि तू इथे काय करत आहेस, ह्या सर्व गोष्टी इथे त्याला सांगण्यात येतात, विचारण्यात येतात आणि तेव्हा आता मला शिवासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं इथे तो बोलतो आणि तेव्हा आता इथे जी काही आपली इथे आता शिवा आहे, शिवा इथे बोलत असते, तुला सुद्धा आत्ताच वेळ मिळालेली आहे का हे सर्व काही बोलण्यासाठी आणि त्याचबरोबर तू आत्ताच ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे बोलणार आहेस का, असं सुद्धा आता इथे ते बोलत असते। आता ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही शिवा आहे, शिवा एका गोष्टीचा इथे विचार करत असते की नेमकं अशूला माझ्यासोबत काय बोलायचं असेल, कशाबद्दल बोलायचं असेल, ह्या एक ना अनेक गोष्टी इथे आता ती विचार करत असते आणि ती इथे विचार करत असताना मात्र आणि त्याचबरोबर आता इथे ती ह्या सर्व गोष्टीचा विचार करत असताना तिच्या मनामध्ये एक खूप मोठी गोष्ट प्रेक्षकांनो इथे आता येत असते आणि ती म्हणजेच की
काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता आपल्याला एक गोष्ट इथे पाहायची आहे आणि ती म्हणजेच की आता जर आपण ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या मात्र इथे या पद्धतीने केल्या तरच मग मात्र आता इथे अशू बोलत असतो, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे आणि त्याचबरोबर मला तुला एक गोष्ट इथे सांगायची असल्या कारणाने आता एक गोष्ट तू इथे माझी समजून घेऊ शकतोस का, असं इथे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर आता ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे सांगत असताना मात्र इथे जो काही शिवा आहे तो अशूकडे पाहत असतो. अशू बोलणं तुला काय सांगायचं होतं, तेव्हा अशू बोलतो, मी तुझ्या वाढदिवसाला त्या दिवशी येत होतो आणि तुझ्या वाढदिवसाला मी त्या दिवशी येत असताना मात्र इथे तेव्हा लगेच शिवा बोलत असतो, हो तू त्या दिवशी तर माझ्या वाढदिवसाला आलेला नव्हतास. आणि तेव्हा इथे अशू बोलत असतो, तेच तर मी आलो होतो. हां बोला ना. येईल उद्या परवा. हां हां नाही 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 उद्या परवा येईल. 3 हां आणि त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जो काही आपला इथे शिवा आहे, शिवा हे सगळं काही ऐकून घेत असते. आणि तेव्हा अशू इथे एक गोष्ट इथे बोलत असते आणि त्याचबरोबर इथे जी काही अशू आहे ती एका गोष्टीचा विचार करत असतो. मला रिअलाईज झालं, मी जेव्हा हे सर्व काही पॉईंट्स जे आहे ते इथे जोडत गेलो आणि सर्व पॉईंट्स इथे मी जोडत गेल्याच्यानंतरच आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट झालेली असते. आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता मला एक गोष्ट समजलेली असते आणि ती म्हणजेच की आता इथे त्या दिवशी तू मला इथे एरोप्लेनमध्ये असताना तू मला प्रपोज केलं होतंस आणि मला ते आता इथे रिअलाईज झालेलं आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे जो काही अशू आहे तो इथे बोलत असतो. आता अशूने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जी काही शिवा आहे तिला इथे धक्काच बसलेला असतो आणि इथे छान असा दोघांचा एकांतात रोमांस रंगलेला असतो. मध्ये चेतन येत असतो आणि तो बोलत असतो, तुम्हा दोघांचं जे काही चाललेलं आहे ते तुम्ही इथे पटपट आवरून घ्या बरं, हे सर्व काही काय चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे आता तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी इथे करत आहात, ह्या सर्व ज्या गोष्टी इथे बोलत आहात, तुम्हाला आत्ताच ही वेळ इथे भेटलेली आहे का, असं सुद्धा इथे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सर्वजणच जो काही अशू आहे, अशूची इथे सर्वजणच वाट पाहत असतात. आणि अशूची सर्वजणच इथे वाट पाहत असताना मात्र आता इथे हे सर्व काही काय आहे. आणि त्याचबरोबर इथे जो काही शिवा आहे, ती जी काही शिवा आहे, शिवा मात्र इथे अशूच्या गाडीवरती बसून इकडे येत असते. आणि अशूच्या गाडीवरती इथे बसून येत असताना मात्र आता इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट इथे होत असते आणि ती म्हणजेच की करते 2 मिनिटं. हां आणि ही सर्व काही जी गोष्ट आहे ती ह्या पद्धतीने होत असताना मात्र सर्वात महत्त्वाची आणखी एक गोष्ट असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजेच की जो काही आपला आता इथे शिवा आहे, जी काही शिवा आहे ती इथे अशू सोबत निघालेली असते. अशू जो आहे तो इथे शिवाचीच गाडी घेतो आणि इकडे आलेला असतो. तेव्हा मात्र इथे आता शिवाच्या आईला भयंकर राग आलेला असतो. तिला असं वाटत असतं की हा सर्व काही काय प्रकार आहे. आणि त्याचबरोबर इथे मला चांगली सून म्हणून या घरामध्ये हवी होती, तर ना की इथे जी काही शिवा आहे ती मला इथे हवी होती. हे सर्व काही काय आहे. आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने का आणि कशामुळे झालेल्या आहेत, म्हणूनच आता इथे सर्व गोंधळ प्रेक्षकांनो सुरू असतो. तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपलं मिराज व्हाईस चॅनल सबस्क्राईब करा, कारण प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की इथे आता जी काही इथे आपली शिवा आहे, शिवा मात्र अशूने प्रपोज केल्यामुळे खूपच जास्त खुश असते. आणि त्याचबरोबर जे काही अशूचा आणि शिवाचे घटस्फोटाचे कागद रेडी असतात ते पूर्ण कागद इथे तो फाडून टाकत असतो. आणि पूर्ण कागद फाडून टाकल्याच्या नंतर आता इथे नवीन घटस्फोट होणार तर नाही. त्याचबरोबर इथे आता जो काही अशू आहे तो इथे दिव्यासोबतचं
जे लग्न आहे ते लग्न मात्र इथे तो करणार नाही, किंवा त्याचबरोबर इथे मी ते लग्न वगैरे अजिबातच इथे करणार नाही, ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत, अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत राहा शिवा या मालिकेचे छान छान अपडेट्स. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.